सिंधुदुर्गातील अकोले येथील पर्यटन स्थळ वन्यजीव विभागाकडून बंद. हरिश्चंद्रगड, रतनगड आणि सांदनदरी पर्यटकांसाठी बंद. आलेल्या पर्यटकांना वन विभागानं धाडलं परत. पुणे जिल्ह्यातील राजगड, तोरणा, मडेघाट आणि धरण परिसरात 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंदी. किल्ल्याच्या परिसरात पावसानं धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यानं निर्णय. गडचिरोली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. जिल्ह्याला येलो अलर्ट. पावसानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात 24 तासात 200 मिलीमीटर पावसाची नोंद. उगवलेल्या पिकांसह घरातील कांदा पिकाचं मोठं नुकसान. पेरणी झालेले 70% क्षेत्रफळ बाधित. रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराला भरतीचा तडाखा, तर लाटांच्या तडाख्यानं ठेवलेले ट्रॉलर्स एकमेकांवर जोरदार आदळून अनेक नौकांचं मोठं नुकसान. नंदुरबार शहरासह तालुक्यात 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस. पावसानं पेरण्यांना वेग येणार. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यादरम्यान भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी. पावसानं वातावरणात गारवा निर्माण. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मध्य रेल्वेवर आज अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 वाजेपर्यंत असणार ब्लॉक. अमरावतीतील अंजनगाव सुर्जीतील जिल्हा परिषद शाळेच्या छताला गळती. 2023 मध्ये बांधकाम केलेल्या इमारतीच्या छताला गळती लागल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. धाराशिवमध्ये चिंचपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक दारूच्या नशेत. यादी सूचना देऊनही शिक्षकाकडून परत तोच प्रकार. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याबाबत पालकांमध्ये चिंतेचं वातावरण. बीड जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी संख्या 37,000 घटली. 15 शाळा बंद. जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याची मागणी. 11वी प्रवेशाची प्रतीक्षा संपली. 30 जून पासूनच प्रवेश घेता येणार. विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलै या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार. साताऱ्यात शिंदे सेनेचे आमदार महेश शिंदेंनी चालवली लाल परी. कोरेगाव बस डेपोला मिळालेल्या 5 नवीन बसेसचं लोकार्पण सोहळ्यावेळी महेश शिंदेंनी चालवली लाल परी. बुलढाण्यात पैसे घेऊन बांधकाम कामगारांना साहित्य न देण्याचा प्रकार. कामगार मंत्री आकाश फोंडकर यांच्या जिल्ह्यात बांधकाम कामगारांची आर्थिक लूट. कल्याण एपीएमसी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मारहाण. महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून मारहाण झाल्याची माहिती. पोलिसांत तक्रार दाखल. बीडच्या आष्टीमध्ये पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील 33 युवकांना जेवणातून विषबाधा. आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. प्रशिक्षण केंद्रातील जेवण बनवणाऱ्यांची चौकशी सुरू. भिवंडीत वन विभागाची डोंगरावरील झोपडपट्ट्यांवर कारवाई. घरातील नळ वीज खंडित करत कारवाई. स्थानिकांचा कारवाईला विरोध. स्थानिकांचा रोष पाहता कारवाई थांबवण्याची वेळ. छत्रपती संभाजीनगरात सुमारे 3000 अतिक्रमणांविरोधात पालिकेची जंबो कारवाई. कारवाईसाठी 100हून अधिक जेसीबी, पोकलेनसह इतर वाहनांचा वापर. 500 पोलिसांचा बंदोबस्तही तैनात. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. हिंदू बांधवांनो तुमची साथ कुणाला. भायखळ्यात अशा आशयाचे लावले बॅनर. बायकोच्या छळाला कंटाळून 40 वर्षीय व्यक्तीकडून आत्महत्येचा प्रयत्न. नांदेडमध्ये गोदावरी नदीत उडी मारत केला आत्महत्येचा प्रयत्न. जीवरक्षक दलाच्या जवानांनी वाचवले प्राण. राज्यातील तब्बल 78% जिल्हे उष्णतेच्या हाय रिस्क झोनमध्ये. पावसाळ्यातही रात्रीच्या वाढत्या तापमानात आरोग्य धोक्यात. इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक शहरात 22 दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. सामाजिक संघटनांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप. नागपुरातील महाल परिसरात कन्स्ट्रक्शन साईटवरील भिंत कोसळली. 2 व्यक्ती जखमी. अपघात कशामुळे घडला याची चौकशी सुरू. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे. वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे मातीनं बुजवण्याचा अजब प्रकार.
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन सतर्क, लोकलच्या दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। मध्य रेल्वेच्या 25 आणि पश्चिम रेल्वेच्या 26 लोकलला लावले कॅमेरे। गणपतीत गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी रेल्वेचं आरक्षण फुल, अवघ्या 1 ते 2 मिनिटांत नियमित ट्रेनचं बुकिंग फुल। राजकीय पक्ष आणि शासनाकडून सोडल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांचा घ्यावा लागणार आता आधार। नागपुरात रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून एकाच दिवसात 1,72,000 रुपयांचा दंड वसूल। नागपूर विभागातील तिकीट निरीक्षक आलोक कुमार झा यांनी एकाच दिवसात लाखोंचा दंड वसूल करत केला विक्रम। गोंदिया जिल्ह्यातील 4 तालुक्यांना नक्षलग्रस्त मधून वगळलं। सडक, अर्जुनी, आमगाव, गोरेगाव आणि तिरोडा या 4 तालुक्यांना नक्षलग्रस्तांमधून वगळलं। मागील 7-8 वर्षांत या तालुक्यांमध्ये नक्षल कारवाईत घट। बेळगाव विमानतळावर विमान दुर्घटनेचं मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याकरता यंत्रणांकडून मॉक ड्रिल, वैद्यकीय सेवा आणि अग्निशामक दलाचा मॉक ड्रिलमध्ये समावेश। छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश, 23 लाखांचं बक्षीस असलेल्या 13 नक्षलवाद्यांनी बिजापूरमध्ये केलं आत्मसमर्पण। वसईमधल्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर शेकडो झाडांची पडझड, भरतीच्या लाटांचं पाणी बागेत शिरल्यानं शेकडो झाडांची पडझड। कोल्हापुरातल्या भुदरगड तालुक्यातील रस्त्याच्या बाजूच्या डोंगरात पुन्हा मोठ्या भेगा, तर भूस्खलनाची शक्यता असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव रस्ता वाहतुकीसाठी बंद। येत्या 26 ऑगस्ट पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला होणार सुरुवात। संघाकडून देशभरात शेकडो हिंदू परिषदा आणि सामुदायिक बैठकांचं आयोजन। परभणीत शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध, जिल्ह्यातील 31 गावांमधील शेतकऱ्यांचा विरोध। आधी आमचा जीव घ्या, नंतर जमीन अधिग्रहण करा, शेतकऱ्यांची भूमिका। आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरातील रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, समान वेतन समान काम तत्वाची अंमलबजावणी करण्याची मागणी, संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम। जालना शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजप आमदार बबनराव लोणीकरांच्या विरोधात आंदोलन, लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत फोटोला जोडे मारू। सिंधुदुर्गातील सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न रखडल्यानं प्रवासी आक्रमक, प्रवाशांनी केक कापून केला सरकारचा निषेध। अबप संगीताताई महाराज यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, महंत रामगिरी महाराजांनी केली मागणी। निर्घृण हत्येमागे काहीतरी षडयंत्र असल्याचाही व्यक्त केला संशय। भिवंडीच्या शहापूर मुरबाड मार्गावरील सापगाव जवळील रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करण्याचा प्रहार संघटनेचा इशारा। उल्हासनगरमध्ये भरधाव कारनं 3 जणांना उडवलं, वाहनाच्या वेगावरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या 3 जणांना उडवलं, अपघातात 3 गंभीर जखमी। अमरावतीच्या तिवसा तालुक्यात ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, शेतात पेरणी करत असताना चालकासह ट्रॅक्टर कोसळला, घटनेत चालकाचा दुर्दैवी मृत्यू। पुण्यातील सिंहगड रोड परिसरात 3 ठिकाणी 17 गाड्यांची तोडफोड, दारूच्या नशेत अज्ञात टोळक्यानं तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती। विजेचा शॉक लागून बोईसरमध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, घरात खेळत असताना शॉक लागल्याची माहिती, परिसरातून हळहळ व्यक्त। अमरावती मध्यवर्ती बस स्थानकातून पंढरपूरसाठी जाणाऱ्या एसटी बसचं अचानक शॉकअप तुटलं, सुदैवानं जीवितहानी नाही, नादुरुस्त एसटी बसेसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। जालन्याच्या समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, घटनेत सुदैवानं जीवितहानी नाही, कारमधील 4 प्रवासी किरकोळ जखमी। सिंधुदुर्गच्या आंबोली कावळेसा दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल 18 ते 20 तासांनंतर सापडला, दाट धुकं आणि पावसानं शोधकार्यात अडथळा निर्माण झालेला। श्रीलंकेकडून कसोटी सामन्यात बांगलादेशचा 1 डाव आणि 78 धावांनी पराभव, प्रभात जयसूर्यानं 56 धावांच्या बदल्यात घेतले बांगलादेशचे 5 बळी। वेस्ट इंडिज संघाच्या क्रिकेट खेळाडूवर महिलांकडून लैंगिक शोषण, बलात्काराचे आरोप, एका अल्पवयीन मुलीसह 11 महिलांनी आरोप केल्याची माहिती, आरोप करण्यात आलेला खेळाडू गयनाचा असल्याची माहिती। अभिनेत्री इलियाना डिक्रूज दुसऱ्यांदा बनली आई, सोशल मीडियावर पोस्ट करत मुलाच्या जन्माची माहिती, प्रियंका चोप्रासह अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा।
चित्रपट निर्माते इम्तियाज अलीकडून दिलजीत दोसांचं समर्थन. म्हणाले, दिलजीत देशभक्तीच्या भावनेनं भरलेला. सरदारजी 3 मधील पाकिस्तानी अभिनेत्याच्या कास्टिंगच्या वादात अडकला दिलजीत. काटा लगा गल शेफाली जरीवाला हिच्या निधनानं हिंदुस्थानी भाऊ भाऊक. म्हणाले, मी तिला मुलगी मानत होतो, पण सण एकत्र साजरे केल्याच्या सांगितल्याही आठवणी. शोले या 1975 सालच्या क्लासिक चित्रपटाची न कापता पुनर्स्थापित आवृत्ती. इटलीतील बोलोग्रा इथं इल सिनेमा रिट्रोवाटो महोत्सवात शोलेची पुनर्स्थापित आवृत्ती प्रदर्शित.